नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजी शेख लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बफर ऍक्शन म्हणजे काय, मेकॅनिझम ऑफ एसिडिक बफर, प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन आणि ऍप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन हे अभ्यास केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय, महत्त्वाचं आहे. सॉल्युबिलिटी प्रोडक्ट, व्हॉट इज सॉल्युबिलिटी प्रोडक्ट? बिफोर दॅट वी मस्ट नो व्हॉट इज मीन बाय ए सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी म्हणजे काय, विरघळता म्हणतो आपण त्याला. त्यासाठी आपल्याला काही साल्ट पाहिजे. त्याच्यापैकी पहिला आहे स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट. स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट. आता मी एक उदाहरण देतो. समजा आपण काय केलं, एखाद्या बीकर मध्ये जर आपण वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर समजा 1 ग्रॅम और 2 ग्रॅम NaCl टाकलं, काही वेळानंतर काय दिसेल आपल्याला, हे जे पूर्ण NaCl आहे ते परफेक्टली डिझॉल्व्ह झालेलं दिसेल. इक्विलिब्रियम येणार नाही. ठीक आहे, बघा 1 ग्रॅम NaCl टाकला आपण पाण्यामध्ये, कंप्लीट सॉल्युबल झालं, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन झालं. आणि समजा त्याच पाण्यामध्ये समजा आपण जर 1 ग्रॅम व्हीट फ्लोर, ठीक आहे, गव्हाचं पीठ जर आपण टाकलं समजा या ठिकाणी 1 ग्राम, तर काय होणार या ठिकाणी, इट कांट डिसोसिएट कम्प्लिटली, इट डिसोसिएट व्हेरी स्लाइटली, फार स्लाइटली या ठिकाणी दिसेल. तर व्हॉट इज स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट? इट इज अ सॉल्ट विच इज, बघा, a salt which is very less soluble in water. बघा, very less soluble in water. Very less soluble is known as sparingly soluble salt. And best example of sparingly soluble salt is AgCl, silver chloride, silver bromide, lead sulfide, barium sulfate, barium carbonate. भरपूर उदाहरण आहेत त्याचे. सिल्वर एसिटेट, Ag2C2O4, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आयर्न हायड्रॉक्साइड, कॅल्शियम फ्लोराइड एटसेट्रा. हे सगळे काय झाले, स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट. द साल्ट विच इज व्हेरी लेस सॉल्युबल इन वॉटर, स्मॉल एक्सटेंट, and exists automatically equilibrium. बरोबर, इक्विलिब्रियम तर येणार असेल, त्याला आपण स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट म्हणतो. आणि व्हॉट इज सॉल्युबिलिटी? सॉल्युबिलिटी कुणाला म्हणायचं बघा. आता सॉल्युबिलिटी म्हणजे काय, एखादा पदार्थ आपण पाण्यामध्ये टाकला तो सॉल्युबल आहे किंवा नाही, त्यासाठी काय म्हणतो आपण, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज सॉल्युबिलिटी? इट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट. स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट महत्वाचं टर्म आहे बघा, स्लाइटली सुद्धा नाही. स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट in its saturated solution at a given temperature. In its saturated solution at a given temperature is known as its solubility, and it is denoted by S. कशाने दर्शवतात सॉल्युबिलिटी बघा, स्मॉल s. It is denoted by S, denoted by S and expressed in mole per dm cube. Expressed in mole per liter or mole per dm cube. ह्याला आपण सॉल्युबिलिटी म्हणतो बघा. परत एकदा once again I repeat the definition. It is a concentration of कुणाचं, sparingly soluble salt in its saturated solution at a given temperature, and it is denoted by S. ठीक आहे. आणि समजा एखादा स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट, मी ह्या ठिकाणी उदाहरण घेतो बघा, स्पॅरिंगली सॉल्युबल साल्ट लाइक AgCl. AgCl is a salt present in solid. When dissolved in water, it dissociates slightly and gives an equilibrium. Ag plus ion, aqueous solution मध्ये कोणते आयन होणार बघा, आणि Cl minus ion. And this AgCl remains undissociated. तो व्हॉट इज सॉल्युबिलिटी प्रोडक्ट? आपलं महत्वाचं, आपल्याला सॉल्युबिलिटी प्रोडक्ट बघायचं आहे. तर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट काय म्हणायचं, मग कोणाकोणाचं प्रोडक्ट आहे त्याच्या पाण्यामध्ये? It is a product of
Ionic concentration of cation anion, कुणाचं cation anion of sparingly soluble salt is known as solubility product. बघा solubility product म्हणजे काय? It is a product of molar concentration of cation and anion of whom? Of sparingly soluble salt. Sparingly soluble salt in its saturated solution at a given temperature. सिंपल आहे. सॉल्युबिलिटी म्हणजे काय? यस. आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय बघा, आता सांगतो तुम्हाला लागलीच. सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय बघा. व्हॉट इज सॉल्युबिलिटी प्रोडक्ट? सॉल्युबिलिटी प्रोडक्ट सगळ्या उदाहरणाचं आपल्याला सॉल्युबिलिटी प्रोडक्ट या ठिकाणी बघता येते बघा. सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय? व्हॉट इज सॉल्युबिलिटी प्रोडक्ट? हेडिंग आहे, इट इज द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ cation and anion. cations एक पेक्षा दोन सुद्धा असू शकतात. and anions कुणाचं? cation and anion of sparingly soluble salt कशामध्ये? in its saturated solution at a given temperature. व्याख्या बघा महत्वाची आहे. What is solubility product? It is the product of molar concentration. Okay, it is the product of गुणाकार आहे. It is the product of molar concentration of cation and anion. कुणाचं? sparingly soluble salt at a given temperature in its saturated solution. It is denoted by KSP and it has no unit, constant आहे. It is denoted by K, capital K आणि SP, KSP म्हणायचं. ओके, denoted by KSP. आता याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघूत आपण. कन्सिडर a sparingly soluble salt like AgCl. आता आपण एक उदाहरण घेतलं या ठिकाणी बघा. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघणार आहोत आपण ह्याचं. मॅथमॅटिकली KSP is nothing but a product of cation and anion. जर समजा BA टाइप असेल तर एक cation एक anion भेटेल. टाइप्स वेगवेगळे आहेत. स्पायरिंगली सॉल्युबल साल्टचे टाइप भरपूर आहेत. BA, BA2, B2A, BA3 नंतर बघूत आपण. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये बघा. Mathematical expression, consider sparingly soluble salt like AgCl. AgCl काय आहे? Solid आहे. When dissolved in water, it gives two types of ions, Ag plus cation and Cl minus anion in aqueous solution. बघा, हा solid आहे AgCl. Okay, and एक dynamic equilibrium is obtained between कशामध्ये? between undissolved solid AgCl. बघा हे काय आहे? undissolved आहे. undissolved solid AgCl and dissolved, कोण dissolve झालेले आहेत त्या पाण्यामध्ये? dissolved Ag plus and Cl minus ion. You know it is reversible reaction. Whenever reversible reaction we apply law of mass action. By applying law of mass action and constant is obtained here by applying law of mass action. By applying law of mass action, we can write the equilibrium constant for the reaction is the product of concentration of reactant to the concentration of product to the concentration of reactant. Product मध्ये कोण आहे बघा? concentration of Ag plus concentration of Cl minus divided by concentration of undissolved AgCl. ठीक है? But here, since the concentration of AgCl is excess constant, since the concentration of AgCl is constant, therefore we can write काय लिहू शकता बघा आपण? concentration of AgCl is equal to new constant K dash. हा इक्वेशन नंबर 1 आहे. excess है. Therefore, the above equation becomes काय लिहू शकता बघा? K is equal to concentration of Ag plus into concentration of Cl minus divided by K dash. Okay?
रिअरेंज करा इक्वेशन 2 ला, रिअरेंज करा ह्याला आणि काय होतं बघा, रिअरेंज द इक्वेशन 2 वी गेट, रिअरेंज करा, K into K dash is equal to concentration of Ag plus into concentration of Cl minus. But now here the product of K and K dash, the product of K into K dash is a new constant, it is Ksp. Finally you write here, finally काय लिहिणार मग, Ksp is equal to the product of cation Ag plus and anion Cl minus at a given temperature. आता मला सांगा व्याख्या, what is this is a mathematical expression of solubility product. What is solubility product मित्रांनो सांगा आता मला, what is solubility product? It is a product of cation anion कुणाचे, of a sparingly soluble salt in its saturated solution at a given temperature. ठीक है, लिहून घ्या, एक्सप्रेशन है मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन. तर आपण काय उदाहरण बघू सॉल्युबिलिटी प्रोडक्टचे. यू नो सॉल्युबिलिटी प्रोडक्ट इट इज अ प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन अनायन स्पॅरिंग सॉल्युबल साल्ट. समजा आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये आलं की व्हॉट इज अ केएसपी फॉर एजीबीआर, तर एजीबीआर साठी सांगितलं एजीबीआर इज स्पॅरिंग सॉल्युबल साल्ट, इट डिसोसिएट इनटू एजी प्लस आयन अँड Br मायनस आयन. बघा हे सॉलिड आहे, हे एक्वस मध्ये दोन आयन भेटले आणि आपल्याला माहित आहे व्हॉट इज द KSP फॉर दिस AgBr. KSP is a product of concentration of cation and its anion. Simply बघा. Similarly we take one more example, PbSO4 lead sulfate dissociate into, आता बघा हे मोनोव्हॅलेंट होते, Ba टाइपच आहे सगळे, Ba टाइपच आहे, ठीक आहे. तर काय भेटणार या ठिकाणी, सगळे Ba टाइप आहेत. हे साल्टचे प्रकार सांगा तर मी Ba टाइप आहे, Ba टाइप ऑफ साल्ट, दिस इज Ba टाइप. ओके, Ba टाइप स्पायरिंगली सॉल्युबल साल्ट Ba आहे, ठीक आहे. तर KSP काय होतो, KSP इज इक्वल टू असे S स्क्वेअर. नंतर आपण रिलेशन मध्ये बघणारच आहोत. सध्या बघा हे Pb++ आणि SO4-2 बघा इक्वल आयन आहेत, हे AQS हे सुद्धा AQS आहे. काय भेटणार मग, व्हॉट इज द KSP फॉर दिस, KSP is a product of molar concentration of cation to the molar concentration of and anion. Similarly we take one more example, calcium fluoride. बघा this is Ba2 type आहे, हा Ba2 type आहे, calcium fluoride is Ba2 type, solid आहे, dissociate to form Ca++ and 2F minus. बघा आयन्स बदलले या ठिकाणी, परंतु आपला व्याख्या बदलणार नाही. इट इज अ प्रोडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ cation and anion. Therefore KSP is equal to concentration of cation and how many anions are there. बघा हे महत्त्वाचं आहे, आयन्स किती आहेत त्याच्यामध्ये, फ्लोराइड 2 आहेत. तर कसं लिहितात, लिहिताना बघा F-2 असे लिहायचं. सिमिलरली वन मोर एक्झाम्पल बघा, Ag2C2O4 बघा सिल्वर ऑक्झालेट म्हणतात त्याला, Ag2C2O4 सॉलिड आहे. डिसोसिएशन मध्ये आपल्याला माहिती आहे सिल्वर कॅटायन आहेत, किती कॅटायन आहेत, 2. हे B2A टाइप आहे, हा Ba2 होता, हा B2 आहे. बघा Ba2 हा B2A, कॅटायन किती 2, एनायन किती 1, B2A टाइप मध्ये. बघा काय आहे या ठिकाणी, आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे झाला आणि ते C2O4-2 ऑक्झिलरी वर 2 चार्ज असतो, म्हणून KSP काय झाला बघा. Therefore what is KSP here, what is KSP, KSP is the product of cation Ag+2 आणि इथं कोण आहे C2O4-2. ओके, these are some example. पुढचे एक्झाम्पल बघतो या ठिकाणी बघा, Bi2S3 बघा ना, तुम्ही लिहून घ्या हे, ह्या ठिकाणी पुढे अजून उदाहरण आहेत. ह्या पूर्ण उदाहरणामध्ये काय दिसते, AgBr. बघा आता पुढचं उदाहरण आहे या ठिकाणी Bi2S3. नेक्स्ट 5चं उदाहरण बघा, Bi2S3. ओके, बिस्मथ सल्फाइड ह्याचं नाव आहे.
आणि डिसोसिएशन काय भेटणार या ठिकाणी बघा, आयन्स बघा, डोकं लावा, तिचा चार्ज किती असतील, सल्फर डायव्हॅलेंट आहे तर बिस्मथ ट्रायव्हॅलेंट आहे, तर किती चार्ज येतील 2Bi + 3 सॉलिडचा आता ऍक्युएस झालं आणि सल्फर किती आहे 3, त्याच्यावर चार्ज किती -2. So what is the KSP for this? Therefore you can write simply KSP is a product of cation. Cation कोण आहे बिस्मथ +3 किती रेस टू 2 into anion कोण आहे सल्फाइड -2 रेस टू 3. and this is which type of salt? B2A3 type. B2 म्हणजे दोन कॅटायन, B2A3 टाइप आहे. हे कोणतं होतं बघा, दिस इज BA2 ओळखायचं आपल्याला, दिस इज B2A टाइप आहे बघा, सेम आहेत दोन्ही, दे आर द सेम, ओके, बोथ आर सेम. दिस इज B2A3, B2A3 म्हणजे anion 3 कॅटायन 2. once again I will take one more example here. B3A2 एक आहे बघा, कॅल्शियम फॉस्फेटचं उदाहरण आहे बघा, कॅल्शियम फॉस्फेट. CA3 महत्वाचे उदाहरण आहे सगळे. CA3PO4 टेकन फॉस्फेट म्हणजे किती असतो माहिती आहे का, ट्वाइस. डिसोसिएट हे सॉलिड आहे, कॅल्शियम भेटणार, किती कॅल्शियम भेटले आपल्याला 3, कॅल्शियमवर चार्ज किती असतो प्लस आणि फॉस्फेट किती भेटले 2, त्याच्यावर चार्ज किती आहे मग -3. बघा चार्ज मस्ट बी बॅलन्स, 3 2 6 2 3 6 दोन्ही बघा, हे एक्वियस सोल्युशन आहे, हा सुद्धा एक्वियस सोल्युशन आहे. हा कोणता टाइप झाला बघा, B3A2, ओके बघा. and therefore KSP is equal to, what is KSP? it is a product of concentration of cation. cation किती आहे रेस टू 3 आणि anion किती आहेत बघा, फॉस्फेट, फॉस्फेट वर चार्ज किती -3, किती पॉवर 2, ओके. आता काही ठिकाणी काय येतात BA3 टाइप सुद्धा येतात, म्हणजे एक कॅटायन 3 anion, तर त्या ठिकाणी मग काय करायचं बघा, ते सुद्धा उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. The next example, 7th one, AlOH taken 3 times. Aluminium hydroxide is an example of sparingly soluble salt. On dissociation it gives Al + 3 aqueous मध्ये आणि OH मायनस किती आले बघा मित्रांनो 3. What is KSP for this then? This is which type? BA3 type बघा, BA3 आहे, एक कॅटायन 3 anion. आता काय होणार मला सांगा, KSP is equal to the product of cation. cation किती आहेत एकच, anion किती आहेत 3, OH मायनस रेस टू 3. next similarly iron hydroxide FeOH 3 times, it is once again what, BA3 type, Fe + 3 and what, OH मायनस किती 3 OH मायनस आयन ऍक्युअस सोल्युशन मध्ये भेटतात. आणि ह्या सर्व उदाहरणांना आपल्याला दिसतो व्हॉट इज KSP? इट इज द प्रोडक्ट ऑफ कॅटायन अँड anion ऑफ sparingly soluble salt. Sparingly soluble salt in saturated solution at a given temperature, and there are various types of salt, that is the BA type, BA2 type, B2A3, BA3 आहे, ओके, BA2 सुद्धा असतात, B2A सुद्धा असतात. सगळे उदाहरण लिहून घ्या तुम्ही. तर पुढचा भाग आहे रिलेशन बिटवीन मोलार सॉल्युबिलिटी म्हणजे S and KSP, सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. रिलेशन बिटवीन मोलार सॉल्युबिलिटी S and KSP, काय दोघांचं रिलेशन आहे. तर त्यासाठी आपल्याला मोलार सॉल्युबिलिटी म्हणजे काय ते बघावं लागेल. इट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाउंड और साल्ट that dissolve to give 1 liter of saturated solution. What is molar solubility? It is the number of moles of compound means salt, that dissolve to give 1 liter saturated solution. And generally molar solubility in mole per liter, solubility mole per liter किंवा mole per dm³ मध्ये मोजतात आपण, is given as the solubility in gram per liter divided by molar mass in gram per mole. Okay, once again I repeat, what is molar solubility? It is a number of moles of salt or compound that dissolve
टू गिव्ह 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन. महत्वाचं आहे, टू गिव्ह 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन. Therefore मोलार सॉलिबिलिटी, त्याला S म्हणतो आपण, S इज इक्वल टू सॉलिबिलिटी इन ग्रॅम पर लिटर डिवाइडेड बाय मोलार मास. कधी कधी आपल्याला म्हणते कॅल्क्युलेट द सॉलिबिलिटी इन ग्रॅम पर लिटर, तर आपल्याला सिंपल गुणाकार करता येतो. मोलार सॉलिबिलिटी इन मोल पर लिटर इनटू मोलार मास. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक बघणार आहोत बघा. कन्सिडर ए जनरल एक्झाम्पल हियर. बघा, कन्सिडर ए जनरल sparingly soluble salt, sparingly soluble salt like BX. बघा, BX and AY महत्वाचं साल्ट आहे बघा. BX and AY सॉलिड आहे. and we dissociate as follows. dissociation कसं होतं बघा. BX AY in solid, it dissociate to form no doubt B cation. Okay, कसे येणार या ठिकाणी X number of B cation. Okay, Y plus and Y number of opposite बघा A X minus anion. चार्ज बघा तो BX AY dissociate to form XB plus BY plus ion cation and A X minus ion anion. ठीक है. Hence the solubility product for the reaction is बघा. Hence the solubility product आपल्याला व्याख्या माहित आहे. What is solubility product? KSP. Solubility product is given as काय असणार सांगा मला. KSP is the product of concentration of कुणाचं concentration? Cations. Cations concentration काय बघा. Product of concentration of cation into concentration of anion X minus. Okay, आहे. if बघा त्या ठिकाणी if S म्हणजे solubility. S is the molar solubility of the compound. Molar solubility of that compound should be dissolved in that 1 liter. तर काय होणार मग in its saturated solution, then in its saturated solution is Bx काय येणार बघा या ठिकाणी. By plus C किती येणार X S मोल पर लिटर बघा B पे. ओके, आणि anion ची किती येणार बघा. आणि anion कोण आहे AX मायनस इज इक्वल टू YS मोल. बघा महत्वाचं आहे YS मोल पर लिटर. बघा मित्रांनो, हे कॅटायन किती आहे XS मोल. S आपल्याला X काय असू शकतं त्याकडे, S महत्वाचं आहे. आणि A ची किती आहे Y. Therefore the KSP is equal to KSP किती असेल बघा. KSP is equal to the product of cation and anion. cation हा आहे, त्याचे 1 मोल आहेत S मोल here बघा. हा anion आहे, त्याचे सुद्धा S मोल आहे. का? कारण हा BA टाइप सोल्युशन आहे. BA म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो S into S. किती होतात मग फायनली. therefore KSP is equal to S square. Therefore S is equal to काय नाही बघा मित्रांनो, S is equal to under root KSP. This is for what? For BA type of sparingly soluble salt. BA type of sparingly soluble salt. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो ह्या ठिकाणी मी बघा sparingly soluble salt. आणि याचे उदाहरण कोणते असतील बघा या ठिकाणी. आता BA टाइपचे उदाहरण जसे की KSP is equal to S square आहे. S square म्हणजे काय YS इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि आयन. दोघांच्या सेम होतं. म्हणून ह्या ठिकाणी आपण काय उदाहरण बघू बघा. फॉर BA टाइप साठी काय होणार. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ X 1. Y ची सुद्धा 1. इट बिकम्स S square.
याची 1 मोल आहे, याची सुद्धा 1 मोल आहे. ह्या ठिकाणी सांगतो ना तुम्हाला, ह्या ठिकाणी किती मोल आहेत ना बघा. हियर द व्हॅल्यू ऑफ x इज 1 and y is 1, therefore automatically it becomes square. This is for what? हा होतं मित्रांनो, हे लिहून घ्या तुम्ही. ओके, आता याच्यानंतर बघा, हे लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा हे तुम्ही इक्वेशन लक्षात ठेवा. आणि आता बघा फॉर बीए टाइप. ओके, बघा मित्रांनो, फॉर बीए टाइप तुमच्या समोरच आहे मी ठेवलेलं. आता आपण काय उदाहरण बघू सॉल्युबिलिटी प्रोडक्टचे. सॉल्युबिलिटी प्रोडक्टचे काय उदाहरण बघू. पहिला आहे फॉर बीए टाइप ऑफ साल्ट. बघा ह्याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलं तुम्हाला, परत सुद्धा सांगतो. बीए टाइप्स ह्याच्यामध्ये कोण कोण येतात बघा, ते लक्षात ठेवा तुम्ही. AgCl, AgBr, सिल्वर क्लोराइड, सिल्वर ब्रोमाइड का एक कॅटायन एक अनायन. आता त्याच प्रकारे बघा PbS, इथं डाउटफुल नाही इथं मित्रांनो. बघा lead sulfide Pb++ S-2. Similarly PbSO4, these are the salt which dissociate very slightly. Barium carbonate बघा. Cadmium sulfide CdS. Okay, barium sulfate BaSO4, all these are the important salt. सगळे important salt आहे. आणि काय होणार हे, they dissociate into what. आता एखादा कोणताही उदाहरण घ्या तुम्ही, सगळ्या बीए टाइप समजा आपण घेतलं तर काय येणार बीए टाइप साठी. व्हॉट इज द KSP फॉर दिस. KSP आता एक उदाहरण घे तुम्ही बघा. AgCl, AgCl सारखं सगळ्यांचं होणार ह्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. Ag प्लस aqueous मध्ये आणि Cl मायनस aqueous मध्ये. तर व्हॉट इज KSP फॉर दिस. KSP इज इक्वल टू ह्याचे S मोल आणि ह्याचे S मोल. का बघा मित्रांनो, कारण ह्या टाइपला व्हॅल्यू ऑफ x किती असणार बघा. KSP is equal to S square. बघा KSP is equal to S square, therefore S is equal to what is S? S is equal to under root KSP. बघा मित्रांनो, हे बघा similar, therefore S is equal to under root KSP. आणि मित्रांनो मला सांगा ह्या ठिकाणी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. बघा हे फार महत्वाचं आहे. फॉर बीए टाइप कोणताही असू द्या, आम्ही एक घेतलं, तुम्ही सगळे घेऊ शकता. x is equal to किती असणार 1 and y is equal to 1, it becomes S square. कोणताही घ्या तुम्ही उदाहरण. ठीक आहे, हे बीए टाइप झाला. फॉर बीए टाइप कोणताही घ्या. या ठिकाणी बघा, हे बघा अजून एक सांगतो तुम्हाला, मुलं कन्फ्युज होतात. PbSO4 सॉलिड आहे, डिसोसिएट झाल्यानंतर Pb++ आणि SO4 मायनस मायनस मध्ये ह्याचे एक मोल, ह्याचे एक मोल, म्हणजे इथे S मोल, याचे S मोल. व्हॉट इज KSP. KSP इज इक्वल टू S into S, that is S square. क्लियर. दिस इज BA टाइप. आता दुसरा आहे फॉर BA2 टाइप. बघा हे BA टाइप होतं मित्रांनो पहिला. आता दुसरा उदाहरण घेणार आहे फॉर BA2 टाइप. कॅटायन 1 आणि एनायन 2. ते कोणते बघा आता उदाहरण. हा ओळखायचं आपण, लिहितानाच ओळखता येतं आपल्याला. बघा कॅल्शियम फ्लोराइड CaF2, CaI2, कॅल्शियम आयोडाइड. एक कॅटायन 2 एनायन. बघा कॅल्शियम हायड्रॉक्साइड. These are the very less soluble salt. PbI2, magnesium hydroxide. बघा lead iodide, magnesium hydroxide. हे सगळे कोणते मित्रांनो BA2 टाइप आहे. आणि यासाठी बघा सपोज आय टेक वन एक्झाम्पल हिअर. बघा याचं उदाहरण घेणार आहे मी. कॅल्शियम फ्लोराइड एक एक्झाम्पल घेतलं. CaF2 साल्ट आहे, ते डिसोसिएट झाला. बघा काय भेटणार बघा मित्रांनो. Ca+++2F- हे महत्वाचे बघा aqueous सोल्युशन मध्ये. ओके, तो व्हॉट इज KSP फॉर दिस. KSP साठी बघा हे व्हॅल्यू किती असणार आहे सोल्युशनचे. x ची किंमत किती असणार बघा तुम्ही. व्हॉट इज x हियर. बघा x ची किती 1 मोल. BA2 टाइप कॅल्शियम फ्लोराइड, कॅल्शियम आयोडाइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, लेड आयोडाइड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड साठी काय होतं ते डिसोसिएट इनटू कॅटायन अँड एनायन. यू नो फॉर दॅट BA2 एज वेल एज B2A काय असणार x ची किंमत बघा. x ची किंमत असणार 1, y ची किंमत 2. इट बिकम्स KSP is equal to 4S cube. Therefore S is equal to cube root KSP upon
4. ओके, हा झाला BA2 टाइप. जर B2A असेल तर काय येणार बघा, ह्याचे किती 2s स्क्वेअर. बघा 2s स्क्वेअर इंटू s किती होतात बघा तुम्ही जाता. ठीक आहे, काय होणार मग KSP इज इक्वल टू 4s क्यूब. वन्स अगेन सेम. ओके, हा कोणता टाइप झाला मग, हा झाला B2A टाइप. बघा B2A टाइप साठी हा झाला. ओके, सिल्वर ऑक्झालेट. सिमिलरली I will take one more example. सिल्वर क्रोमेट. बघा हा सुद्धा सॉलिड आहे, डिसोसिएट झालं तर काय येणार 2Ag प्लस आणि CrO4 मायनस 2. म्हणजे याचे किती मोल झाले, 2 मोल झाले याचे बरं का. ओके, 2 स्क्वेअर s स्क्वेअर आहे ना याचे, आणि यांचे किती s ओनली 1, एकच आहे ना, एकच आहे. तर ह्या ठिकाणी काय होणार मग वन्स अगेन KSP is equal to 4s cube. Therefore, s for both is cube root KSP upon 4. This is for BA2 type. आणि शेवटचा आहे आता बघा BA3 टाइप साठी काय असतं बघा, लक्षात घ्या, लिहून घ्या हे. आता शेवटचं लास्ट आहे BA3 टाइप बघा. ठीक आहे, फॉर BA3 टाइप इट्स व्हेरी सिंपल अँड व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड वन इज फॉर BA3 टाइप sparingly soluble salt in which only one cation and 3 anions like aluminum hydroxide. बघा याचे उदाहरण, aluminum hydroxide, chromium hydroxide, very few examples, this is very important. iron hydroxide, 3 उदाहरण. आणि ह्यापैकी जर आपण aluminum घेतलं तर काय येणार बघा. ओके, aluminum hydroxide sparingly soluble salt, we dissociate to form Al plus 3 ion and 3OH minus ion. बघा 3OH minus ion. ओके, बघा ह्या ठिकाणी मग याची KSP काय असणार हो, व्हॉट इज KSP फॉर दिस. KSP फॉर दिस इज, बघा x ची किंमत किती या ठिकाणी, x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू 3. y 3 आहे, किती होतं मग 3 चा वर्ग 27, किती येणार मग KSP इज इक्वल टू 27. बघा KSP इज इक्वल टू 3 चा वर्ग, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 s raised to 4. 27 s raised to 4. Therefore s is equal to s काय असणार cube root 4 KSP upon किती 27. root 4 KSP upon 27. This is for BA3 type. So these are the very very important types of salt. कोणते, BA, B2A, BA3 आणि BA2 B2A मध्ये फरक लक्षात ठेवायचं. फॉर BA टाइप आणि परीक्षेमध्ये जनरली BA टाइपच येते, BA3 येत नाही. त्याचे ऍप्लिकेशन ऑफ सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आणि कॉमन अँड इफेक्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.